पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील केसनंद गावातील हा मुख्य रस्ता. पण हा रस्ता आहे की अतिक्रमणाला मोकळे रान? हे दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभारलेली मोठमोठी दुकाने आता थेट रस्त्याच्या कडेला येऊन पोचलेली आहेत. मग या गावात ग्रामपंचायत आहे की नाही असाही प्रश्न उद्भवतो. सरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना हे सर्व दिसत नाही का? की सर्व काही दिसूनही जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे? या अतिक्रमणामुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळा आला की रस्त्यावर पाणी साचते, चिखल होतो आणि नागरिकांचे हाल होतात. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शिवाय रस्त्यावरील पाणी वाहून नेणारे नाले आणि चारे गेले कुठे? ते अतिक्रमणाखाली गाडले गेले का? अशा परिस्थितीत नागरिकांकडून या सदस्यांना म्हणजे केसनंदमधील ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी व केसनंदचे सरपंच यांना प्रश्न येतो की केसनंद ग्रामपंचायतीने या अतिक्रमणांविरोधात आजपर्यंत किती कारवाया केल्या? रस्त्याची मूळ रुंदी किती होती आणि आता किती उरली आहे? नाले आणि पाणी वाहून नेणारे चारे कुठे गायब झाले? अतिक्रमण करणाऱ्यांवर नोटिसा देण्यात आल्या आहेत का? जर नाही तर त्यामागे कोणाचा दबाव आहे? ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांची जबाबदारी निश्चित होणार का? पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी नेमकं कोण घेणार? अतिक्रमण करणाऱ्यांना अभय नेमके कोण देत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे केसनंदमधील नागरिक आता विचारत आहेत. केसनंदमधील नागरिकांना विकास हवा आहे, अतिक्रमण नाही. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, नाले आणि चारे मोकळे करावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी. अन्यथा हा प्रश्न फक्त केसनंदपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करेल.